एक ब्रेकिंग न्यूज आपल्या हाती येते। मनोरमा खेडकर यांच्या अडचणी वाढणार। मनोरमा खेडकर यांच्या त्या व्हिडिओ प्रकरणी गुन्हा दाखल होणार। पुणे ग्रामीण पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात। पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात मनोरमा खेडकर यांनी हातात पिस्तूल घेऊन शेतकऱ्यांना धमकवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। पिस्तूलचा अधिकृत परवाना मनोरमा खेडकर यांच्याकडे आहे का हे देखील तपासले जाणार। तो व्हिडिओ कधीचा आहे हे तपासले जाणार। शेतकरी तक्रारदार कुलदीप पासलकर पुणे ग्रामीण अधीक्षक कार्यालयात दाखल। कॉलेज आहे आणि बोलवलं मला साहेबांनी त्यासाठी। तुमचं नाव? माझं नाव कुलदीप पासलकर। काय झालंय नेमकं? आमचे सामायिक क्षेत्र आहे, त्याच्यात त्यांनी अतिक्रमण करायचे प्रयत्न केलेले आहेत। मनोरमा खेडेकर आणि ते पूजा खेडेकरांची खरेदी होती, त्यांनी पवार पॅटर्नने मनोरमा खेडेकरला दिलेली आणि ती पुढे ती केस चालू आहे आमची ऑलरेडी 2007 पासून। ताबा कोणाचा आहे नेमकं? त्यावेळेस काय झालं होतं? ते व्हिडिओ जो आहे त्यावेळेस त्यांनी बेकायदेशीर ताबा घेण्याचा प्रयत्न केला आणि सामदाम दंडभेद वापरून त्यांनी ते तुम्हाला पिस्तुलाचा धाक दाखवला होता? पिस्तुलाचा धाक आमच्या काकांना दाखवला, आम्ही बी तिथं होतो उपस्थित। तुम्हाला धमकी दिली? धमकी दिलेलीच आहे त्यांनी। तुम्हाला गुन्हा दाखल त्यावेळेस झाला नाही झाला नेमकं काय झालं? नाही झालं गुन्हा दाखल त्यावेळी आम्ही दिली तिथं, त्याला बी दिलं आम्ही। त्यावेळेस जो अर्ज दिलाय त्या अर्जामध्ये पिस्तुलाचा कुठेही उल्लेख नाही असं पोलीस सांगतात। व्हिडिओ दिलता आम्ही फॉरेन्सिकला, कोर्टात व्हिडिओ दिलेला आहे आम्ही। मग त्या अर्जात पिस्तुलाचा उल्लेख काय सांगितलं होतं ना आम्ही, व्हिडिओ दाखवलेला त्यांना त्यावेळी साहेबांना। तो जबाब वाचून तुम्हाला दाखवला होता जबाब? काय काय तुम्ही पिस्तूल हा शब्द त्यावेळेस त्यांनी उलट आमच्यावरती तिथं उलटी केस केली आमच्या दोन लोकांवरती। तुम्ही हे केलं म्हणून तुम्ही असं केलं। आता काय तुमची अपेक्षा आहे? आमची अपेक्षा काय नाही, न्याय मिळावा आम्हाला, एवढंच आमची अपेक्षा आहे। गुन्हा दाखल व्हावा अशी तुमची मागणी आहे का? आणि कोणाच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा? पावर आहे त्याचा वापर करून आम्हाला एवढा त्रास दिलाय त्यांनी, आमची शेतं जाळलेली त्यांनी। कोणाच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावं त्यांची नावं सांगा। गुन्हा म्हणजे आम्ही त्यांना त्यांच्यावर ऑलरेडी हे केलेले। मनोरमा खेडेकर, बरं, मनोरमा दिलीप खेडेकर। बरं, जो ऐका ना, एक शेवटचा प्रश्न असा आहे, पिस्तूल जेव्हा दाखवलं गेलं तेव्हा तुम्ही लिखित अर्ज दिला, तर लिखित जेव्हा दिलं तेव्हा पिस्तूल हा शब्द वापरला नव्हता अर्जात, हे खरं आहे का? जेव्हा तुम्ही पोलिसांना कळवलं अर्ज दिलता तो आम्ही जे बरं पहिली गोष्ट जो आम्ही अर्ज दिला त्यानंतर आम्ही जी कंप्लेंट द्यायला गेलतो ती आमची कंप्लेंट घेतलीच नाही, तर आम्ही सांगणार काय त्यांना? त्यावेळेस तुमची काही सेटलमेंट झाली होती? नाही, सेटलमेंट वगैरे काय नाही आमची। आता जो गुन्हा दाखल होणार मग त्यावेळेस दाबलं कोणी प्रकरण ते सगळं? तुम्हाला काय वाटतं? तुमचा आरोप कोणावरती आहे? त्यावेळी आम्हाला आमच्यावर म्हणजे आमचं काही झालंच नाही, आम्हाला कुणी हे दाद दिली नाही, त्यामुळे आमचं ते प्रकरण आम्ही हे नाही केलं। आणि आमचं कोर्ट मॅटर चालू होतं, मग आमचे घरचे थोडे घाबरतात, त्यामुळे आता तुमची काय अपेक्षा आहे? आता आमची काय नाही अपेक्षा, आमची एवढीच अपेक्षा आहे की त्यांच्यावर हे कायदेशीर कारवाई व्हावी आणि आम्हाला त्या बाईकडनं धोका आहे आणि त्यांच्याकडनं फॅमिलीला। हो, 100% त्यांनी केलेलं आहे।